तुम्हालाही जर छातीमध्ये जळजळ होते किंवा बेचैनी जाणवत आहे, तर अशा वेळेस कन्फ्युजन होते की हा सिम्प्टम हार्ट अटॅकचे आहे की मला ॲसिडिटी झालेली आहे. त्यावेळी आपण कन्फ्यूज होतो. तर आता आपण जाणून घेऊयात दोन्हीमध्ये काय फरक आहे नेमका. तर ॲसिडिटीमध्ये जळजळ ही जेवणानंतर वाढत असते आणि विशेषतः यामध्ये आपल्याला ढेकर येतात आणि तोंडात एक प्रकारे कडवट किंवा एक वेगळीच चव आपल्याला जाणवू शकते. तसेच आपल्याला थोडीफार मळमळ देखील होऊ शकते. परंतु ॲसिडिटीचे लक्षण हे विशेषतः आपल्या जेवणानंतर आपल्याला जाणवत असतात. तसेच अँटासिड घेतल्यानंतर आपल्याला ॲसिडिटीमध्ये आराम मिळतो. हार्ट पेनमध्ये आपल्याला छातीमध्ये दाबल्याप्रमाणे दुखते. तसेच त्यासोबत आपल्याला घाम देखील येऊ शकतो आणि आपल्याला मळमळ देखील त्यावेळी चांगल्या पद्धतीने होत असते आणि आपल्याला श्वास लागणे किंवा श्वासाला त्रास होणे किंवा श्वास खूप जोरात वाढणे म्हणजे थोडक्यात दम लागणे ही देखील लक्षणं आपल्याला हार्टच्या सिम्प्टम्समध्ये असू शकतात. परिणामी आपण जर 2 ते 3 मिनिटात जर आपल्याला यामध्ये आराम मिळाला नाही आणि जर लक्षणं वाढतच चालली, तर आपण रिस्क घेण्यापेक्षा त्वरित हॉस्पिटलमध्ये जाणे योग्य ठरते. इट्स ऑल्वेज बेटर टू ओव्हर रिॲक्ट दॅन इग्नोर द कार्डियाक प्रॉब्लेम. परिणामी आपण कार्डियाक प्रॉब्लेमला इग्नोर करण्यापेक्षा त्वरित दवाखान्यामध्ये जाणे कधीही बेटर ठरते.